ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि आमदारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता मनसेच्या हालचालींना वेग आलाय। आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ही बैठक मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी होणार असून ठाकरेंच्या शिवसेनेसह संभाव्य युती संदर्भात सध्या सुरू असलेल्या चर्चांवरती सविस्तर आढावा घेतला जाईल। त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वॉर्डनिहाय मनसे किती जागांवरती मजबूत स्थितीत असून कुठे निवडणूक लढवणार यावरही या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मुंबईतलं शिवाजी पार्क हे मैदान मिळावं यासाठी आतापर्यंत 4 पक्षांनी अर्ज केलेत। काल ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं सांगता सभेसाठी अर्ज केला होता। आता भाजप आणि शिंदे सेनेनं देखील संयुक्तरित्या पत्र दिल्याची माहिती आहे। 11, 12 किंवा 13 जानेवारीपैकी एक दिवस मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी मैदान मिळावं यासाठी सगळ्याच पक्षांची घोडदौड सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 जानेवारीसाठी, मनसेनं 11 जानेवारीसाठी अर्ज केलाय। मात्र या दोन्ही पक्षांची संयुक्त सभा होण्याची दाट शक्यता आहे आणि अशातच आता महापालिका प्रशासनाचा पेच निर्माण झाल्यानं त्यांना नगरविकास विभागाचा सल्ला घ्यावा लागणार आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिलाय। शिंदेंच्या शिवसेनेसोबत आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे यांना देखील शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात येणार आहे। सोबतच भाजपकडून आरपीआय आठवले गटाला त्यांच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत। मात्र भाजपच्याच कमळावरती आरपीआयचे उमेदवार उभे असतील। अशात भाजप एकटी जवळपास 175 जागांवरती आपला दावा कायम करताना दिसतेय। भाजपने 175 जागांची तयारी केल्यास स्वबळावर 114 जागांचा बहुमताचा आकडा गाठणं शक्य होणार आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेला सोबत घेऊनही अधिक जागा आपल्या कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न करत असल्यानं शिवसेनेची कोंडी होणार का असा सवाल उपस्थित झालाय। तसंच मुंबईच्या महापौर पदावरती भाजपचा दावा कायम असणार आहे। दरम्यान जागा वाटपावरती एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आता बऱ्याच बातम्या येतील, इतक्या जागा मिळाल्या, तितक्या जागा मिळाल्या, पण तुम्ही विश्वास ठेवू नका असं आवाहन शिंदेंनी केलंय। तसंच सन्मानजनक जागा आपल्याला मिळतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। आता मीडियामध्ये बरंच काय येईल, एवढ्या जागा मागितल्या, तेवढ्या जागा मागितल्या, पण त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका। आपल्याला सन्मानजनक सगळं जे काय आहे, शिवसेनेचा सन्मान राखला जाईल अशाच प्रकारे आपल्याला सगळं या ठिकाणी होईल। आणि म्हणून मी जसं म्हणालो, मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, तसं तुम्ही देखील आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं, एकनाथ शिंदे बनून काम करायचं। तर शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय ही अफवा आहे। चर्चा सुरू आहे। सन्मानजनक युती होईल। भाजप शिवसेना जुळे भाऊ, मोठा भाऊ छोटा भाऊ नाही अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। ह्या फक्त अफवा आहे। कुठल्याही जागा कोणी काही देऊ केलेल्या नाही। 4 भिंतीच्या आतमध्ये चर्चा चालू आहे आणि सन्मानजनक युती सगळीकडे करण्याचा निर्णय हा दोन्ही पक्षाने घेतलेला आहे। सन्मानजनक युती ही शिवसेनेसाठी तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी भारतीय जनता पार्टीची साठी। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सन्मानजनक जागा वाटप होईल, महायुती होईल याची आम्हाला खात्री आहे। तर मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून कशी पावलं पडतायत तेही पाहूया। भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेकडून मात्र 125 जागांचा आग्रह धरला जातोय। भाजपकडून आकडेवारीसोबत जागांची यादी समोर ठेवली गेली आहे। शिंदेंची ताकद असलेल्या 52 जागा सोडण्यास भाजप तयार आहे। शिंदेंच्या शिवसेनेत 2017 मधले जवळपास 47 नगरसेवक आहेत। भाजप आणि शिवसेनेत गुरुवारी वॉर्डनिहाय चर्चा होणार आहे, ज्याद्वारे अंतिम जागा वाटप ठरेल। मुंबईमध्ये 150+ लक्ष्य ठेवण्यात आलंय। 1 ते 2 दिवसात जागा वाटप निश्चित होईल।
ठाण्यामध्ये आजपासून बैठकांचं सत्र सुरू होणार आहे. शिवसेनेकडून प्रत्येक पालिकेसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ठाण्यातल्या मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक घेत महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. ठाणे आणि नवी मुंबईची चर्चा खासदार नरेश म्हस्के, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे, मीरा भाईंदरसाठी मंत्री प्रताप सरनाईक, तर वसई विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक भाजपसोबत चर्चा करतील. आजपासून स्थानिक पातळीवरती बैठका घेऊन जागा वाटपावरती चर्चा केली जाईल. जागा वाटपात अडचण असेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे नेते लक्ष घालणार आहेत. ठाण्यात झालेल्या मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंनी मंत्री सरनाईक, खासदार म्हस्के, रवींद्र फाटक, गोपाळ लांडगे, हेमंत पवार, विजय चौगुले या नेत्यांसह चर्चा केली आहे. तर महापालिका निहाय चर्चेची जबाबदारी कोणाकोणाकडे देण्यात आली आहे शिवसेनेकडून पाहूया. ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेसाठी नरेश म्हस्के, तर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेसाठी श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे यांचं नाव पुढे आलंय. मीरा भाईंदर महानगरपालिकेची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्याकडे, तर वसई विरार महानगरपालिकेची जबाबदारी रवींद्र फाटक यांच्याकडे देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोहर मढवी यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. मनोहर मढवींसोबत 3 नगरसेवकांनीही शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री शिंदेंनी पदाधिकारी मेळाव्यातून ठाणे महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलाय. ठाणे पालिकेवरती भगवा फडकणारच असा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलाय. गेले अनेक वर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केले, परंतु हा ठाण्यावरचा शिवसेना प्रमुखांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मनातला भगवा कुणी उतरू शकलं नाही आणि कुणी उतरवू शकणार नाही. 16 तारखेला गुलाल आपणच उधळणार, भगवा आपणच फडकवणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. लोक म्हणतात एक तो काय कुठल्या सिनेमात डायलॉग है, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. शब्द आहे. राजकारणामध्ये काही लोक शब्दाला मोल देत नाही आणि मग त्यांचा टांगा पलटी होतो, घोडे फरार होतात. पण राजकारणामध्ये शब्द पाळणं हे देखील महत्वाचं आहे आणि म्हणून शब्द देतो, शब्द पाळतो आपण, म्हणून लोक विश्वास ठेवतात. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना आता वेग आलाय. निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणि बोगस मतदान रोखण्यासाठी प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. नागपूर शहरामध्ये तब्बल 95,000 दुबार मतदार आढळून आले आणि यावर तोडगा काढण्यासाठी आयोगाकडून एक स्वतंत्र यादी महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. त्यानंतर नागपूर पालिकेनं विशेष वॉररूमच्या माध्यमातून त्या यादीतील प्रत्येक एंट्रीची सखोल छाननी सुरू केली आहे. दुबार मतदारांच्या प्रश्नावर राज्य निवडणूक आयोग आणि महानगरपालिकांच्या पातळीवर नेमकं काय सुरू आहे, दुबार मतदार शोधण्यासाठी महापालिका काय करतेय, याबाबत एबीपी माझानं एक्सक्लुझिव्ह रियालिटी चेक केलाय. पाहूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.